म्हणजे नमस्कार. बऱ्याचदा आपण ओव्हन खरेदी करायचं म्हणतो, पण ओव्हन खरेदी करायचा तर कोणता ओव्हन खरेदी करायचा ह्याच्यामध्ये मोठा संभ्रम तयार होतो. कारण ओव्हनमध्ये पण बरेच प्रकार आहेत. तर एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे OTG ओव्हन, दुसरा आहे मायक्रोवेव्ह सोलो आणि तिसरा आहे मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शनल. तर कोणता ओव्हन खरेदी करायचा असेल, कदाचित आपल्याला बऱ्याचदा माहिती पण असतं. पण काही वेळेस काय होतं, की ओव्हन खरेदी करायला जातो आणि ओव्हन खरेदी करून आणतो. पण नंतर लक्षात येतं, की हा ओव्हन आपल्या उपयोगाचा नाही आहे किंवा हा आपल्याला त्या ज्या उपयोगासाठी आणला आहे त्याच्या उपयोगाचा नाही आहे. तर महत्त्वाचं लक्षात घ्यायचं, की OTG हा जो प्रकार आहे, हा प्रकार केक, बिस्किट, पिझ्झा किंवा ब्रेड बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो किंवा बरेच जण जर केक बनवतात घरच्या घरी तर त्याच्यासाठी OTG ओव्हन वापरला जातो. आणि जर एखादं आपल्याला हॉटेल आहे किंवा आपली खानावळ आहे किंवा एखादे छोटे स्टॉल्स वगैरे असतील की जिथे आपल्याला समोसे किंवा वडापाव वगैरे मिळतं, तर त्यांच्यासाठी उपयुक्त असा म्हणजे पदार्थ गरम करून देण्यासाठी सोलो मायक्रोवेव्ह ओव्हन हा आहे. त्यामुळे बऱ्याचदा जर हॉटेल व्यावसायिक असाल तर तुम्ही काय खरेदी करायचं आहे, तर सोलो मायक्रोवेव्ह ओव्हन खरेदी करायचा आहे पदार्थ गरम करून देण्यासाठी. आता ह्या मायक्रोवेव्हमध्ये कन्व्हेक्शनल पण प्रकार असतो. पण कन्व्हेक्शनल हा प्रकार खूप छान आहे, पण तो थोडा कॉस्टली जातो. मग त्यात तुलनेत OTG हा जो प्रकार आहे, हा स्वस्त देखील असतो आणि आपल्याला पदार्थ देखील बनवता येतात आणि याच्यामध्ये साईज पण मोठी मिळते. बऱ्याचदा 40 लिटरच्या वरती पण OTG मिळून जातात. म्हणजे कमीत कमी साधारण 9 लिटरपासून स्टार्ट होतात ते 40 लिटरच्या वरती OTG मिळतात आणि मायक्रोवेव्ह ओव्हन साधारण 17 लिटरपासून चालू होतात. ते आपल्याला 25 लिटर, 35 लिटर पण मिळून जातील. पण मायक्रोवेव्ह हा ज्या कारणासाठी आपण वापरणार आहे, त्या कारणासाठीच तो ओव्हन खरेदी करा. नाहीतर बऱ्याचदा गोंधळामध्ये कोणताही ओव्हन खरेदी केला जातो आणि त्याचा उपयोग शून्य होऊन जातो आणि मग तो घरी पडून राहतो. तर आत्ता आपण जो व्हिडिओ पाहतोय तो सोलो मायक्रोवेव्ह ओव्हनचा आहे. व्होल्टास कंपनीचा हा ओव्हन आहे आणि हा आत्ता आपण पाहतोय तो 20 लिटरमध्ये ओव्हन आहे आणि ह्याच्यावरचे जो कंट्रोल्स आहेत ते एक आहे टायमर कंट्रोल आणि एक लेवल कंट्रोल आहे. लेवल आपण सेट करू शकतो. त्या ओव्हनमध्ये टेम्परेचर लेवल किती सेट करायची तर त्याच्यामध्ये आपण सेट करू शकतो. अगदी सिंपल वापरायला आहे. बट स्विच ऑन करायचा आहे. त्याच्यामध्ये मायक्रोवेव्ह सेफ भांड्यामध्ये पदार्थ गरम करू शकता अगदी काही मिनिटामध्ये. आणि मायक्रोवेव्हचं विशेष आहे की मायक्रोवेव्हमध्ये चव बदलत नाही आणि बऱ्याचदा काय होतं की काही वेळेस एखाद्या वेळेस असा पदार्थ असतात की ज्याच्यामध्ये फिलिंग वेगळं असतं आणि आतमध्ये वरचं कोटिंग वेगळं असतं. मग अशा वेळेला काय होतं की जर आपण OTGमध्ये तोच पदार्थ गरम केला तर फक्त बाह्य कोटिंग त्याचं गरम होतं, आतमध्ये पदार्थ तसाच राहतो. तर मायक्रोवेव्हमध्ये हा प्रकार होत नाही. मायक्रोवेव्हमध्ये काय होतं, तर बाहेरच्या कोटिंगबरोबर आतमधला पदार्थ देखील प्रॉपर गरम होतो आणि आपल्या पदार्थाची चव देखील बदलत नाही. तर मंडळी, आपण जर एखादा ओव्हन खरेदी करायचा असेल आणि आपल्याला कोणता ओव्हन उपयोगाचा आहे, कोणत्या प्रकारातला ओव्हन उपयोगाचा आहे, हे नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा. डीलरबरोबर किंवा त्या रिटेलरबरोबर बोला आणि नंतरच खरेदी करा. आत्ता आपल्याकडे हा RK इलेक्ट्रॉनिक्समध्ये व्होल्टास बेकोचा ओव्हन उपलब्ध झाला आहे. ह्याच्यावर सध्या डिस्काउंट ऑफर देखील सुरू आहे आणि अगदी 1500 रुपये भरून हा ओव्हन आपण खरेदी करू शकता. याचा डेमो RK इलेक्ट्रॉनिक्स मालवणमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे RK मालवण या यूट्यूब चॅनलला आम्ही नवनवीन इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाचे व्हिडिओ घेऊन येत असतो. रिअल प्रॉडक्ट व्हिडिओज असतात ज्याच्यामध्ये ॲनिमेशनचा फार कमी वापर केला जातो. आपल्याला घर बसल्या या उपकरणांचे डेमो पाहायला मिळावेत, तर यासाठी आम्ही हे व्हिडिओज घेऊन येत असतो. जर आपण या चॅनलला आमच्या नवीन असाल, RK मालवण या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा, शेअर देखील करा, आपल्या मित्रमंडळींना देखील करा, जेणेकरून आम्हाला या व्हिडिओ बनवण्यासाठी आणखीन प्रेरणा मिळून जाईल किंवा अधिक आम्हाला ऊर्जा मिळून जाईल. तर भेटूया अशाच एका पुढील खास व्हिडिओमध्ये. धन्यवाद.